आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी 24 तास तत्पर। नवजात शिशु अतिदक्षता विभाग, अद्ययावत अतिदक्षता विभाग, अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग, व्हेंटिलेटर, सेंट्रल ऑक्सिजन, ॲम्ब्युलन्स सेवा, डिजिटल एक्सरे, पॅथॉलॉजी लॅब, फार्मसी, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, जॉइंट रिप्लेसमेंट, कॅशलेस इन्शुरन्स सुविधा, मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ। खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, संपर्क 88 03 36 37 38। मोहिते वडगावात यशवंत व्हॉलीबॉल चषकचा थरार, कोरेगाव संघाचा ऐतिहासिक विजय। प्रदीप कदम यांच्या नियोजनाचे आमदार इद्रिस नायकवडींकडून कौतुक। आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या 113व्या जयंतीनिमित्त आयोजित यशवंत व्हॉलीबॉल चषक 2026 या भव्य राज्यस्तरीय स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्न झाला। मध्यरात्री उशिरापर्यंत चाललेल्या अटीतटीच्या लढतीनंतर कोरेगाव संघाने आपल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर या मानाच्या चषकावर आपले नाव कोरले। अत्यंत चुरशीच्या झालेल्या अंतिम सामन्यानंतर एकूण 16 यशस्वी संघांना सन्मान चिन्ह व रोख बक्षिसे देऊन गौरवण्यात आले। यामध्ये कोरेगाव संघाने प्रथम, कुर्ली संघाने द्वितीय, सोलापूर पोलीस संघाने तृतीय, बोरी संघाने चतुर्थ तर मामा कोरेगाव संघाने 5वा क्रमांक पटकावला। स्वर्गीय यशवंतराव चव्हाण स्मृती गौरव समितीचे अध्यक्ष प्रदीप कदम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना या स्पर्धेमागची भूमिका स्पष्ट केली। ग्रामीण भागातील मातीतून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडावेत या ध्येयाने हा उपक्रम राबवल्याचे त्यांनी सांगितले। तसेच मोहिते वडगावच्या ग्रामस्थांची एकजूट आणि शिस्त यामुळेच हे भव्य नियोजन यशस्वी होऊ शकले असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आमदार इद्रिस नायकवडी यांनी प्रदीप कदम यांच्या कार्याचा गौरव केला। राजकारणापलीकडे जाऊन समाजहिताचे आणि क्रीडा क्षेत्राला उभारी देणारे उपक्रम राबवणे ही काळाची गरज असल्याचे ते म्हणाले। अशा स्पर्धांमुळे तरुण खेळाडूंची जिद्द वाढते असं मत त्यांनी व्यक्त करत यशस्वी संघाचे अभिनंदन केले। या सोहळ्यासाठी कृषीरत्न प्रतापसिंह मोहिते पाटील, कार्याध्यक्ष मराठा सेवा संघ, माजी सरपंच विजय मोहिते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे स्वागत विजय मोहिते यांनी केलं। सूत्रसंचालन अभिजित सावंत यांनी केले तर उपस्थितांचे आभार संजय शिंदे यांनी मानले। मध्यरात्रीपर्यंत ही स्पर्धा सुरू असूनही मैदानावर क्रीडाप्रेमींची प्रचंड गर्दी होती। या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी भैरवनाथ स्पोर्ट्स क्लबचे सर्व सदस्य आणि कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले।